नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून मी आगामी जिल्हा परिषद इलेक्शनसाठी उभा राहिलेलो आहे. बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे की या माध्यमातून आम्ही विलेभागाड MIDCच्या संदर्भात ज्या समस्या आम्हाला भेडसावत आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आज इथे तुम्हाला जे दाखवलं जातोय ती पायोनियर गॅस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या गेटवरती आहोत आणि ह्या कंपनीचा सुमारे 8,000 कोटीचा प्रोजेक्ट गेल्या जिथपासून इथे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तिथपासून बंद आहे. आज आम्ही मोठ्या दिलाने या विलेवरचेवाडी, सणसवाडी, तासगाव भागाड, येलावडे ह्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी अगदी कवडीमोल दरामध्ये ह्या जागा MIDCला दिल्या. तिथे कारखाना आला नाही आणि जो कारखाना इथे आला तो आल्यापासून बंद आहे. तर अशा परिस्थितीमध्ये MIDCच्या नियमानुसार जर 5 वर्षात तिथे कारखाना आला नाही तर ती जागा मूळ शेतकऱ्याला परत मिळू शकते. आज तुम्ही पाहताय की इथे कारखाना तर बनून राहिलेला आहे. हा एक वेगळाच विषय. खरं म्हणजे हा विधानसभेसाठीच मान्यवर आमदारांना वगैरे कामाचा आहे, परंतु सत्ताधारी आमदार, मंत्री महोदय ह्या विभागाचे असताना हा काही प्रश्न घेणार नाहीयेत. माझी विनंती राहील विरोधी पक्ष नेत्यांना, विरोधी पक्षातल्या आमदारांना की त्यांनी हा प्रोजेक्ट घ्यावा, याच्यावरती एखादा कायदा यावा. जर अशा कंपन्या जर येत असतील, फक्त त्यांना बँकांकडून कर्ज स्वरूपामध्ये काही पैसे मिळत असतील आणि त्याच्यानंतर घेऊन त्याच्यानंतर ते पोबारा करत असतील आणि आमच्या जमिनी गिलंकृत करत असतील, ना रोजगार मिळाला नाही आम्हाला मोबदला मिळाला जमिनीचा, तर आमचं असं मागणी असेल. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पहिल्यांदा ह्या कंपनीची चौकशी लावेल. हा जर कारखाना चालू शकत नसेल तर पूर्णपणे येथे असलेल्या मशिनरी यांनी हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने मराठी तरुणांसाठी आणि मराठी जनतेचं अस्तित्व टिकावं म्हणून कार्य केलं, त्यांना रोजगार उपलब्धीसाठी आणि अग्रहक्कासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली. आणि त्याच पद्धतीने मी निवडून आल्यावरती स्थानिक लोकाधिकार समितीचं कार्यालय आपण उघडणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावोगावी जाऊन तरुणांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांची पात्रता हे याचे बायोडाटा आपण गोळा करून या कंपनीच्या मानगुटीवरती बसून कुठल्या स्वरूपामध्ये ते रोजगार मिळेल या पद्धतीने 100% आपण तरुणांसाठी कार्य करणार आहोत. आणि ह्या MIDCमध्ये किंवा आगामी येऊ घातलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी खरं म्हणजे हे सरकारचं ध्येय धोरण असायला पाहिजे. जिथे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी 7 पिढ्यांच्या तुम्ही घेता त्या घेण्याच्या अगोदर तिथे आपण कुठली MIDC आणणार आहोत, कुठले कारखाने येणार आहेत, त्या कारखान्यांच्या संबंधित जर शिक्षण संस्थांना तुम्ही प्रोत्साहन दिलात आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये कोर्सेस तुम्ही दिलात तर तिथला तरुण जो आहे ते शिक्षण प्राप्त करून त्या येणाऱ्या कारखान्यामध्ये नोकरी करू शकतो, त्याला रोजगार उपलब्ध करू शकतो. परंतु खरं म्हणजे फार अल्प दरात ह्या जमिनी घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना इथे रोजगार उपलब्ध नाही. भरभरून गाड्यांनी बाहेरून माणसं आणि तरुण इथे रोजगार नोकरी करतायत आणि ही खूप खेदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आल्यानंतर 100% या कंपन्यांमध्ये माझ्या निजामपूर विभागाचा तरुण कामाला लागेल याची ठोस उपाययोजना करेन आणि त्याचे उद्योगधंदे पण कॉन्ट्रॅक्ट्स पण त्यांचेच असतील याच्या पद्धतीने अग्रहक्काने ती भूमिका घेईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाजर मानकर साहेब, ठाणे प्रतिनिधी दौलत सरवणकर सह गणेश दळवी आणि मुकुंद मोरे. नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे तुमचे स्वागत आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या खोलीवासद्वारे आपण आलो आहोत पंचायत निजामपूर जिल्हा परिषदमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री जनार्दन पानकर साहेबांनी आपल्याला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये
ज्या पद्धतीने मराठी तरुणांसाठी आणि मराठी जनतेच्या अस्तित्व टिकावं म्हणून कार्य केलं, त्यांना रोजगार उपलब्धीसाठी आणि आग्रहासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली आणि त्याच पद्धतीने मी निवडून आल्यावरती लोकाधिकार समितीचं कार्यालय आपण उघडणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावोगावी जाऊन तरुणांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यांची पात्रता हे याचे बायोडाटा आपण गोळा करून या कंपनीच्या मानमोठीवरती बसून कुठल्या स्वरूपामध्ये इथे रोजगार मिळेल या पद्धतीने 100% आपण तरुणांसाठी कार्य करणार आहोत आणि या MIDC मध्ये किंवा आगामी येऊ घातलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी खरं म्हणजे हे सरकारचं ध्येय धोरण असायला पाहिजे. जिथे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी 7 पिढ्यांच्या पिढीला त्या घेण्याच्या अगोदर तिथे आपण कुठली MIDC आणणार आहोत, कुठले कारखाने येणार आहे, त्या कारखान्यांच्या संबंधित जर शिक्षण संस्थांना तुम्ही प्रोत्साहन दिलात आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये कोर्सेस तुम्ही दिलात तर तिथला तरुण जो आहे ते शिक्षण प्राप्त करून त्या येणाऱ्या कारखान्यामध्ये नोकरी करू शकतो, त्याला रोजगार उपलब्ध करू शकतो. परंतु खरं म्हणजे फार अल्प दरात ह्या जमिनी घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना इथे रोजगार उपलब्ध नाही. भरभरून गाड्यांनी बाहेरून माणसं आणि तरुण इथे रोजगार नोकरी करतायत आणि ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्ता निवडून आल्यानंतर 100% या कंपन्यांमध्ये माझ्या निजामपूर विभागाचा तरुण कामाला लागेल याची ठोस उपाययोजना करेन आणि त्याचे उद्योगधंदे पण कॉन्ट्रॅक्ट्स पण त्यांचेच असतील याच्या पद्धतीने अग्रहक्काने ती भूमिका घेईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की युद्धामध्ये जेव्हा सैनिक लढतो, आपल्या देशाचा सैनिक देखील लढतो, तेव्हा आनंदाने त्यांचे जे मेडल मिळाली असतात ती पदकं तो गौरवाने मिरवतो आणि तशाच पद्धतीने जेव्हा एक संघर्ष करणारा कार्यकर्ता जेव्हा लढतो तेव्हा पोलीस स्टेशन प्रशासन याच्या हालाला जाचाला त्याला सामोरं जावं लागतं आणि हा प्रकार आपल्या बाबतीत घडलेला आहे. परंतु निजामपूरच्या जनतेसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा हजारो केसेस जरी आल्या तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्या घ्यायला तयार आहे, हे मी माझ्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो. आता आहे की पार्श्वभागी तुम्हाला विलेभागाड MIDC दिसते, तिकडे पास्को कंपनी दिसते आहे. पास्को कंपनीच्या समोर आम्ही वेळोवेळी ह्या जे प्रकल्पग्रस्त आहेत, तासगाव, भागाड, येलावडे, सणसवाडी, फुले, वर्षवाडी अशा 5 गावात